नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राज्यभरात पावसाने थैमान घातला आहे, त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना मदत पॅकेज जाहीर करून तात्काळ मदत करवंटी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांसमोर केली। राज ठाकरे स्वबळावर राज्यभरात निवडणूक लढणार आहे व याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की राज ठाकरेंनी पक्षासाठी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे, मात्र त्यांनी विधानसभा लढली पाहिजे। त्यांना त्यांची ताकद दाखवण्याची संधी आहे। त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात किती जोर आहे हे महाराष्ट्राला कळेल। वर्षी पूर्वी पाऊस यायचा, पूर्वी पावसाळा होता, पण काय होतं की पूर्वीचा पावसाळ्यात आणि आता अचानक येतो, ढगफुटी सदृश्य परिस्थिती होते। अशा वेळेची ड्रेनेज सिस्टीम सध्या अपडेट करण्याची गरज आहे, कारण लोकसंख्येनुसार नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतंय, लोकसंख्या वाढते आणि शहरीकरण किंवा नागरीकरण वाढल्यामुळे सगळा ताण जो पडतो त्यातून सिमेंटचे रोड झाले, ड्रेनेज बरोबर सिस्टीम नाही, अशा याच्यामध्ये शहर पाण्याखाली चालले, शहरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचतं आणि प्रचंड नुकसान होतं। अशीच काहीशी स्थिती शेतकऱ्यांची आहे। जवळपास आतापर्यंत 95 लोकांचा जीव गेला या सगळ्या पुरामध्ये मागच्या 8 दिवसामध्ये। म्हणजे मुंबई गडचिरोली पासून तर आपण मुंबईपर्यंत पाहिलं, 95 लोकांना आपला जीव गमवावा लागला। जवळपास 506 जनावर वाहून गेले। इतकं भयावह स्वरूप या पुराचं आहे। सरकारने तातडीने याचे पंचनामे करून पडझड झालेल्या घरांना खावटी जी देतो ती दिली पाहिजे। नगदी रूपाने 5000 रुपये दिले पाहिजेत, कारण घरात पाणी गेल्यामुळे घरात त्यांना काही शिल्लक राहिलं नाही। अशा वेळेस तातडीने मदत करण्याची अपेक्षा आहे। मला वाटतं सरकारने करावी आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा पॅकेजही जाहीर करावा, अशी आमची सरकारला मागणी असते। बघा, कोणालाही स्वातंत्र्य आहे, त्याचं राज ठाकरेंचा पक्ष आहे, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न। महाराष्ट्रातील जनतेला हे जो कौल आहे तो कौल महाविकास आघाडीच्या बाजूने, त्यामुळे त्यांनी किती प्रयत्न केले तर चांगलं आहे की लढले पाहिजे, कारण प्रत्येक पक्षाला त्यांची ताकद हे दाखवण्याची संधी ही निवडणुकाच असतात। या विधानसभा वेळेस निवडणुकामध्ये राज ठाकरेंच्या मनसेची शक्ती एकदा महाराष्ट्रातील जनतेला कळेल आणि त्यांनाही अपेक्षित निकाल येतो की नाही त्याची ते कारण मीमांसा करतील। त्यांचं स्वागत आहे, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।